नैसर्गिक बाबत परिपूर्ण असलेल्या क्षेत्रांमधील जमिनीत पाण्याचा स्तर चांगला असतो असे वैज्ञानिक दृष्ट्या बोलले जाते. असे असले तरीही चारही बाजूने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाने व्यापलेल्या मेळघाट क्षेत्राच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये गेल्या काही काळामध्ये पाण्याचा स्तर झपाट्याने घसरला असून दर उन्हाळ्यात काय शहरी भाग आणि काय ग्रामीण भाग ठिकठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. यालाच अनुसरून अमरावती मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी मेळघाटातील पाणी टंचाईचा आढावा घेण्याकरिता धारणी येथे आढावा बैठक बोलाविली होती, ज्यामध्ये संबंधित प्रशासनाला तात्काळ कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये खासदार बळवंत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी टंचाई विषयी आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. या आढावा बैठकीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाडे, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, नगर पंचायत प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव सोबतच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. खासदार बळवंत वानखडे यांनी शहरी भागापासून ग्रामीण भागात निर्माण झालेल्या भीषण टंचाईचा त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच तात्पुरता स्वरूपामध्ये टँकरने किंवा विहीर किंवा बोर अधिग्रहण करून नागरिकांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत कडक शब्दात निर्देश देण्यात आले आहे. यावेळी धारणी नगर पंचायतीचे माजी उपाध्यक्ष सुनील चौतमल, काँग्रेस अध्यक्ष महेंद्रसिंह गैलवार, दयाराम काळे, हरेराम मालवीय, पंकज मोरे यासह इतर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आढावा बैठक सुरू असताना काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासदारांना माहिती दिली की माजी खासदारांच्या नावे एक टँकर सुरू असून नगरपंचायत प्रशासनाद्वारे त्या टँकरने धारणी शहरात पाणी पुरवठा केला जातो आहे. याबाबत माहिती विचारात घेतली असता खासदार बळवंत वानखडे नगरपंचायत प्रशासनाच्या उपस्थित अधिकाऱ्यांवर भडकले. तुम्ही राजकारण करता का? असले प्रकार बिलकुल चालणार नाही. तात्काळ त्या टँकरला पेंट करा, अन्यथा दुसरा नवीन टँकर सुरू करा असे सांगून खासदारांनी नगरपंचायत प्रशासनाची चांगलीच क्लास लावली. गेल्या 23 एप्रिल रोजी आमदार केवलराम काळे यांनी धारणी तालुक्यातील पाणी टंचाईबाबत संबंधित प्रशासनाची आढावा बैठक घेऊन येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाणी टंचाई दूर करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानंतर संबंधित प्रशासनाने आमदारांना टंचाई दूर करण्याबाबत आश्वासन दिले होते. तब्बल 1 आठवड्यानंतर खासदारांची पुन्हा पाणी टंचाईला अनुसरून आढावा बैठक घेतली. गंभीर बाब अशी की आमदारांना दिलेले आश्वासन संबंधित प्रशासनाने 1 आठवडा झाल्यानंतर पूर्ण केले नाही आणि पुन्हा खासदारांना त्याच विषयाला अनुसरून पुन्हा एकदा आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर नेमके पाणी टंचाईपासून ग्रस्त असलेल्या नागरिकांनी करायचे तरी काय हा प्रश्न त्यांच्या पुढे येऊन ठाकला आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.